नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत EWS प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। EWS प्रमाणपत्र लाभार्थ्यांना 10% आरक्षण मिळणार आहे। या आरक्षणाअंतर्गत कोणत्या जाती येणार आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स चेक करणार आहोत की कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी EWS प्रमाणपत्रासाठी लागणार आहेत। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम ओळखीचा पुरावा। या 5 डॉक्युमेंटपैकी तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे। तर ह्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता। या 5 डॉक्युमेंटपैकी फक्त एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी ओळखीच्या पुराव्यामध्ये द्यायचा आहे। त्यानंतर पत्त्याचा पुरावा। या ठिकाणी 6 डॉक्युमेंट्स आहेत। 6 डॉक्युमेंट्सपैकी तुम्ही एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचं आहे। तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, घरपट्टी देऊ शकता, किंवा भाड्याने राहत असेल तर भाडेपावतीसुद्धा देऊ शकता, किंवा राशन कार्ड देऊ शकता, किंवा 7/12/8चा उतारासुद्धा या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर ह्या ठिकाणी आपण वयाचा पुरावा। वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, किंवा शाळेचं बोनाफाईड प्रमाणपत्र देऊ शकता, किंवा शाळा सोडण्याचा दाखला म्हणजेच TC या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। या 3 डॉक्युमेंट्सपैकी आपल्याला ह्या ठिकाणी एक डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी लागणारच आहे मित्रांनो। तर ह्या ठिकाणी एक डॉक्युमेंट्स आपल्याला द्यायचाच आहे। त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा। तहसीलदार यांचा 1 वर्षाचा उत्पन्न दाखला ह्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो। तोही 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यकच आहे, तरच ह्या ठिकाणी आपल्याला EWS प्रमाणपत्र निघणार आहे, अन्यथा ह्या ठिकाणी निघणार नाही मित्रांनो। एवढं लक्षात ठेवा, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यकच आहे। त्यानंतर EWS आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या जाती, त्यामध्ये बहुरी, गुजराती, जैन, कोमटी, लिंगायत, लोहाना, मारवाडी, ब्राह्मण, मौद, बनिया, मुस्लिम, राजपूत, शाह, सिंधी इत्यादी जाती EWS आरक्षणाअंतर्गत येतात मित्रांनो। तर धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।